जनसंवाद उपक्रमातून शहरवासियांच्या समस्या सोडवणार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जय हिंद कॉलनीतून केला प्रारंभ। राज्याचे माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हे नेहमीच जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रत्येक गावाला प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेण्यात व त्यांचे निराकरण करण्यात अग्रेसर राहिले आहेत। त्याच धर्तीवर आता नंदुरबार शहरातील प्रत्येक कॉलनीत, प्रत्येक वसाहतीत भेट देऊन लोकांशी संवाद साधण्याचा व समस्या जाणून घेण्याचा नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे। या अंतर्गत नंदुरबार शहरातील जय हिंद कॉलनी परिसरात त्यांनी भेट दिली आणि तेथील रहिवासी नागरिकांशी संवाद साधला। त्याप्रसंगी ड्रेनेज, पाणी, रस्ते याच्या समस्या नागरिकांनी मांडल्या। गटार व्यवस्था नीट नसल्याचे, रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे म्हणणे मांडले। तर काही नागरिकांनी ओपन स्पेस मुलांसाठी उपयोगात येत नसल्याचे लक्षात आणून दिले। त्याचबरोबर जड वाहतुकीमुळे होणारा त्रास आणि तत्सम अडचणी मांडल्या। यावर डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की ओपन स्पेस विकसित करण्यासारख्या अनेक कामांना या 5 वर्षात प्राधान्य देऊन पूर्ण करण्याचे धोरण आहे। नागरिकांनी आमच्याकडे म्हणणे मांडावे आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांची सोय सुविधा करून देऊ। स्थानिक विद्यार्थ्यांना उपयोगात येणारी आधुनिक अभ्यासिका ओपन स्पेसमध्ये उभारून देऊ। गावात येणाऱ्या वाहनांची समस्या सोडवण्यासाठी 5 ते 8 किलोमीटर लांबीचा रिंग रोड बनवला जाणार आहे। त्यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरात लवकर तुम्हाला उपलब्ध करून देईल। त्यामुळे गावात येणाऱ्या वाहनांची समस्या सुटेल। सोनगीर पासून विसरवाडीपर्यंत चौबद्री रस्ता बनवला जाणार आहे, त्यामुळे तुमच्या परिसराला देखील त्याचा लाभ होईल। तळोदापर्यंतच्या रस्त्याचा प्रश्न सुटलेला दिसेल, असे डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले। प्रसंगी भाजपाचे पंकज फाटक, निलेश पाडवी, स्वरूप बोरसे, माजी नगरसेवक, स्थानिक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। INDTV न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट। इकडनं कधी कॉलनीमधनं कोणी जातं म्हणजे रहिवासी, तर तिकडनं काही दिसत नाही आणि तिकडनं भरधाव गाड्या येतात। त्याच्यामुळे ना ॲक्सिडेंट फार होतात त्या ठिकाणी। इथून आपल्या तळोद्यापर्यंत म्हणजे पुढचा 4 पदरी रस्ता होतो आहे। इथून सोनगीरहून विसरवाडीपर्यंत 4 लाईन रस्ता होणार, 4 पदरी। तो तिकडे होतोय ना, याला पूरहून धुळ्याकडे जातो, तेवढा मोठा रस्ता होणार। तसं एक इथून तळोद्याला जायला हे आपल्याला रस्ते व्यवस्थित आणि ग्रामीण भागाचे रस्ते तुम्ही जवळजवळ जिथे जिथे पाहिजे ते सर्व करून दिले आहे। आता शेतीकडचे रस्त्यांकडे थोडं वळलो आहे। पेट्रोल पंपाजवळ स्पीड ब्रेकर आणि त्या पिंक टावरजवळ स्पीड ब्रेकरची समस्या आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ड्रेनेजची फार बिकट परिस्थिती आहे। रोडची पण फार समस्या, पूर्ण खड्डे होऊन गेले। 5 ते 8 किलोमीटर दूर मी रिंग रोड करणार आहे। रिंग रोड केला, हे सर्व वाहनं गावामध्ये यायचे बंद होऊन जातात, बायपास न जाते। एक रिंग रोड मोठा 5 ते 8 किलोमीटर इथून दूर तो मी करून देणार। या शहरामध्ये आता मेन अडचणी काय, पिण्याची पाण्याची अडचण आहे, त्याच्यानंतर गटारीची अडचण आहे। गटारे तर यांनी बनवल्या, पण ते काय एकदाही पाणी गेलं नाही त्या गटारीचं जिथे पाणी जायला पाहिजे। तर ही अशी अवस्था आहे। म्हणून शहरासाठी पिण्याचं पाणी असेल, गटारी असतील, ओपन स्पेसचे डेव्हलपमेंट असेल, अजून काही डेव्हलपमेंट असतील तर ते आपल्याकडून जाणून घ्यायचं, त्या एरियामध्ये कुठली अडचणी आहेत आणि मग त्या अडचणी आपण सोडवत जायचं। त्यांना ही जागा आमच्या लग्न कार्यासाठी, इतर कार्यक्रमासाठी ओपनच असली पाहिजे जागा। या जागेवर मध्ये कुठेतरी अशा इमारती आल्या तर ही जागा पूर्ण वाया जाईल। तसं व्हायला नको। बनवताना बाउंड्रीने जे वस्तू या झाल्या पाहिजेत की इमारती वगैरे किंवा काही करायचे असेल तर, कारण पुढे भविष्यामध्ये जागा कुठे असणार नाही। ओपन मुलांना खेळण्यासाठी किंवा कॉलनीसाठी, लग्न कार्यासाठी, इतर कार्यक्रमांसाठी जागा असणार नाही। तर ह्या जागेचं जेणेकरून ही जागा अशीच असेल, फक्त तिला डेव्हलपमेंट करून मिळावी आम्हाला, एवढीच विनंती आहे। अगोदर मी तुम्हाला सांगेन, तुम्ही कॉलनीवाले बसा आणि कसं बनवायचं ते तुम्ही सांगायचं, तसं मी बनवून देणार। आम्ही आमच्या मनाप्रमाणे काय करणार नाही। आम्हाला वाटलं तर आम्ही सुचवणार, हे बघा कसं तुम्हाला वाटतं। वाचनालय किंवा स्टडी रूम तुमच्या कॉलनीसाठी बनवायची असेल, काही ना येऊन तिथे अभ्यास करायचा काय असेल तर तसे बी आम्ही ओपन स्पेसमध्ये ते पण करून द्यायचं, असा आम्ही विचार केला आहे।